आधीची जी वारीची परंपरा होती आणि आत्ताची याच्यात काय फरक आहे? अगोदर जे आहे ऐवत महाराजांनी 1831 मध्ये हा, हे इलवारी सिस्टम जी वारीची लावलेली आहे, हा. रथाच्या पुढे 28 दिंड्या, हा, हे हरिपाठाचे 28 अभंग असल्यामुळे हा, हे 28 दिंड्याचा पहिला मान आहे. हा, माऊली रथाच्या पुढे हा, माऊली रथापासून 1 नंबर दिंडी चालू होते, हा. ते आश्वापर्यंत जे आहे ते दिंड्या 28 असतात. हा, आणि या 28 दिंड्या मानाच्या आणि पहिल्यापासून चालू आहेत 1831 पासून. हा, आणि भक्तीचं वैभव पुन्हा नंतर रथाच्या मागे दिंड्या सुरू झाल्या, तर आता रथाच्या मागे कमीत कमी 400च्या जवळपास दिंड्या आहेत. आणि त्या काळात 1972च्या काळामध्ये जास्तीत जास्त 25 ते 30 दिंड्या होत्या फक्त, आणि रथाच्या पुढेच चालायच्या. हा, आता नंतर यात्रा बी वाढली, हा, आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये आश्वाच्या पुढे कोणत्याही दिंड्या चालत नव्हत्या. हा. पण आता ज्यांच्या रजिस्टर नोंदणी नाही आणि आळंदी संस्थानला ज्यांचे नाव नोंदणी नाही, त्या दिंड्या पहाटे 4 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून चालतात. हा. पण माऊलीचा नियम जो आहे, हा, तर माऊली 6 वाजता 4 ते 6 काकडा भजन होतं माऊलीचं, हा. आणि नंतर दिंडी मार्गाला सुरुवात होते 6 वाजता. ते दिंडी जे माऊलीच्या नियमामध्ये आणि मर्यादित चालतात, ती खरी वारी. म्हणजे दिंडीमध्ये जे झेंडा पताका आणि टाळ मर्दंग घेऊन आणि भजन करी जे चालतात, हा, त्या दिंड्या महत्त्वपूर्ण आहेत. हा. आणि बाकीचे आहेत म्हणजे लायसन काढून काढलेली दुकानदारी वेगळी आणि बिना लायसनची दुकानदारी वेगळी. बरोबर. असं पुढे जे चालतात त्यांचं या व्यवहारात धरता येत नाही, पण ते पण भक्तच आहेत. हा, पण ते मर्यादित जे आहे त्या 28 दिंड्या महत्त्वपूर्ण आहेत. हा. आणि पाठीमागचे जे आहेत या पण भक्तीचे मार्ग आणि संतांनी दाखवलेल्या आणि नियमानुसार चालतात, हम्म. असा भाग आहे त्यातला. तरी आम्ही हरिपाठ परिचारक असल्यामुळं आम्ही तुमच्या बालकाला, तुमच्या विद्यार्थ्याला हा. शाळेतून आल्याच्या नंतर 5 वाजता प्रतिदिनी 1 वर्ष जर तुम्ही हरिपाठ त्याला शिकवला आणि हरिपाठ त्याच्या लक्षात जर आला, हा. तर तो वयाच्या 10 वर्षापर्यंत त्याला कीर्तनामध्ये काय चाललंय आणि कोणत्या अभंगावर कीर्तन चाललंय हा. हे सर्व त्याला लक्षात येतं आणि कळतं. म्हणजे मूळ कसं आहे, आपण विद्यार्थ्याला 1ली 2रीला शाळेला टाकलं नाही, हा. तर 10वीचा अभ्यास कस काय परीक्षा देईल ते? हा, बरोबर. हा, तर 1ली 2री वारकरी संप्रदायाचे हरिपाठ आहे, हा, आणि कॉलेज म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. हा, बरोबर. हा, आणि आमचं वारकरी संप्रदायाचं बाल शिक्षण म्हणजे हम्म. बालवाडी म्हणजे रामकृष्ण हरी हा जप आहे. हा, हा. ज्ञान सगळ्याकडे असतं, हम्म. पण भगवंताच्या नामाशी चावी लावल्याशिवाय हा. ती ज्ञानाची तिजोरी उघडत नाही. यासाठी माऊलीने आणि संतांनी सांगितले की कलियुग उदार हरीच्या नामे, पुणे रामकृष्ण हरी हा नाम जप जे आहे, हे वैष्णव वारकरी संप्रदायाने आपल्या जीवाचं आणि कर्तव्याचं पाणी करून हे जगाच्या कल्याणासाठी हा संप्रदाय घडवलेला आहे. आता आधीची वारी चालायची, हा, म्हणजे आता गाड्या हे आल्या. 1972च्या काळामध्ये आम्ही माऊलीच्या दिंडीला प्रति अर्ध्या तासामध्ये 1 प्रदक्षिणा व्हायची आमची. हा. तर त्यावेळेस आम्ही 3 प्रदक्षिणा करायच्या, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. आता प्रदक्षिणा करायला गेलं तर कमीत कमी माऊलीच्या दिंडीचा 16 जर पाहिला तर 15 किलोमीटरच्या जवळपास रांग आहेत. म्हणजे आता बघतायचा अंत पार लावता येत नाही. हा. पण आध्यात्मिक पातळीवरचा जो गट आहे, हम्म. हे शिक्षण माऊलीने संस्कृत गीता, ज्ञानेश्वरी मराठीमध्ये घडवल्यामुळे हे सर्वांना सांप्रदायिक शिक्षण आणि वारकरी संप्रदायाचं दळणवळण कळू लागलं. म्हणजे भक्तीचा महिमा वरचीवर वाढायला लागला. युवलेशी रूप लावेली द्वारे त्याचा वेल गेला गगनावरी. असं आपण रोपट्याला लहानपणी पाणी जर टाकलं तर ते वृक्ष वाढ होतो, तसं लहानपणी जो आध्यात्मिक शिक्षण विद्यार्थ्याला जर दिलं आणि हरिपाठ जर माहिती करून दिला, तो ज्ञानेश्वरीचं प्रवचन 10व्या वयामध्ये ते सांगू शकतो, 10 वर्षाच्या वयात. आता जे वारकरी चाललेत, हा. ते असेच वारकरी आधी असायचे की काय वेगळी नाही, परंपरा? पूर्वी जे आहे आत्मस्वरूपापर्यंत ते पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानयुक्त असणारे असायचे. आणि शाश्वत कशाला म्हणतात आणि अशाश्वत कशाला म्हणतात, या दोन्हीचा फरक होता. आणि पूर्वीच्या काळामध्ये बँडेजचं सोनं किंवा डुप्लिकेट सोनं आणि प्लास्टिक वगैरे असा बनावटी माल नव्हता. हा. पण आता हे गरजेनुसार वैज्ञानिक काळामध्ये जे आहे
मायावी प्रदर्शन जास्त असल्यामुळे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त वाढला आणि आत्मस्वरूपाचं ओळख करून घेण्याचा जो भाग आहे तो कमी झाला. आता या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर वैष्णव वारकरी संप्रदायामध्ये विद्यार्थ्याला शिक्षणच द्यावं लागेल आणि शिक्षण हे असणं काळाची गरज आहे विद्यार्थ्याला. आणि शिक्षणाला लहानपणी लेकराला जाता येत नाही, वडिलाच्या मागे काम असतं, तर विद्यार्थ्याची शाळा झाल्यानंतर प्रतिदिन तुम्ही हरिपाठ विद्यार्थ्याला अगोदर शिकवा. त्याच्या 10 वर्षाच्या वयाच्या अगोदर म्हणजे पहिली दुसरीला शाळेला जाऊ लागला की त्याला हरिपाठ शिकवायचा घरच्या आई वडिलांनी प्रयत्न करावा, तेव्हा या संप्रदायाचं ब्रीद कळल. बरोबर. आधीची आता कसं गाड्या आल्या, आता कसं आहे? सुविधा आली. आता ही सुविधा आहे. सुविधा म्हणजे विज्ञान, हा, ज्ञान म्हणजे राम, हा, असं आहे. विज्ञान कार्यापुरतं असतं, पण ज्ञान ज्यावेळेस ज्ञान ज्यावेळेस प्राप्त होत आहे, हे आत्मज्ञान झाल्याच नंतर त्याला शाश्वत भक्ती कशाला म्हणल्या जाते ती कळते. नाहीतर बाकी सगळी माया आहे, जे दिसत नाही ते ब्रह्म आहे. आणि न दिसणाऱ्या ब्रह्म प्राप्तीचे लक्षण संत शिकवतात. म्हणून हरिपाठ ज्ञानेश्वरी हे वाचावे लागत आहे. वाचन केल्याशिवाय आणि अभ्यास घडल्याशिवाय काही कळत नाही याच्यातलं. आता आधी पालखी, आता पालखी वगैरे, हा. आधी ते डोलीवरती घेऊन जायचे. पालखी कसं आमचे थैल्या वगैरे वगैरे बाहेर जाण्या बैलगाडीत असायचा हा, आणि पालखी माऊलीची बैलगाडीत असायची. हा, आणि बैलगाडी म्हणजे 2 बैल आणि पालखी ठेवायची. हा, आणि असं जर तुम्हाला संकल्पाचा विषय सांगायचा म्हणजे हा. माऊली महाविष्णूचे अवतार आहेत हा, आणि माऊली राजे आहेत. म्हणजे राजा जे पुढे जे अश्वाचा घोडा चालतो त्याच्यावर माऊली असतात, हा. पण पालखीमध्ये त्यांच्या सद्गुरूच्या चरण पादुका आणि गंगेची कळशी असते. म्हणजे त्यांचे गुरु कोण आहेत? निवर्तीनाथ आहेत. हा. निवर्तीनाथ हे भगवान शंकराचे अवतार आहेत आणि सर्वच ज्ञान भगवान शंकराकडे असल्यामुळं त्यांनी सद्गुरूला आपल्या पालखीमध्ये ठेवलंय. हा. आणि सगळ्याच वारकऱ्याचं संरक्षण करण्यासाठी माऊली मागे पुढे असतात, म्हणजे आश्वामध्ये घोड्यावरती. घोड्यावर आहेत. म्हणून एक घोडा रिकामा असतो. हा, एका घोड्यावरती. एक आहे ते माऊलीचा संरक्षणचा घोडा आहे. हा, जे घोडेस्वार बसलेला असतो ते. हा. आणि ज्या घोड्यावर कुणीच बसलेलं नसतं, फक्त चरण पादुका असतात हा. आणि समोर साज असतो, त्याच्यावर माऊली असतात. आता उभे रिंगण होतं, हा. परत ना गोल रिंगण होतं. आता त्याचं कसं असतं? पहिलं इथं एक रिंगण झालं हा. तरडगावचं, हा. ते उभं रिंगण असतं हा. की त्या उभ्या रिंगणामध्ये घोड्यावर बसून माऊली सर्वच भक्तांना दिंडी धारकाला अशी उभ्या उभ्या भेट देतात. हा, हा. आणि नंतर आता दुसरं रिंगण जे होतं सदाशिवनगर हा, साखर कारखाना या ठिकाणी पहिलं रिंगण होतं ते गोल रिंगण. हा, आणि नंतर दुसरं रिंगण होतं ते वेळापूरला होतं. हा. आणि तिसरं रिंगण होतं ते वाखरीला वाघरीचं लय मोठं रिंगण. सर्वात मोठं असतं ते नवमीचं आणि फायनल रिंगण असतं ते. हा. आणि नंतर मग दशमीच्या दिवशी पालख्या निघतात वाखरीहून आणि दशमीला संध्याकाळी पंढरपूरला पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी एकादश असते. ही जी गोल रिंगणाची जी परंपरा आहे हा, ती कधीपासून आहे? हे पूर्वीपासून आहे, 1831 पासून 31. हैवत महाराज यांनी या दिंडीची एस्टिमेट तयार त्यांनी केलेलं आहे. हा. आणि रचना जी आहे, पद्धत कशी असावी हा. ही हैवत महाराजांनी करून ठेवलेली 1831 मध्ये. आता माऊलींच्या सोबत हा. एक विना असतो बाबांचा. हा, विना हा त्याची काय परंपरा आहे? प्रत्येक दिंडीचा विना ही ज्ञान सरस्वती आहे. हा, आणि नारद मुनीची ही गादी असल्यामुळे हा, प्रत्येक दिंडीमध्ये विना असेल तर त्या दिंडीची शोभा आहे. हा, विनेकरी हा प्रमुख असतो. हा, नंतर भागवत धर्माच्या जे ध्वज पताका जे आहेत हे वैष्णव धर्माच्या ध्वज पताका आहेत, हम्म, त्या पुढे चालतात. बरोबर. आणि त्या काळामध्ये संत जनाबाईंनी यांनी तुळस आणि पाण्याची व्यवस्था डोक्यावर घेऊन ही दिंडी चालवली. आणि सर्वात सुरुवातीला जे हे वैष्णव वारकरी झाले ते भगवान शंकर झाले. आणि त्यावेळेस त्यांच्या घरचा परिवारासहित वारी भगवान शंकरांनी केलेली. पहिली वारी. हा, नंदी, पार्वती, भगवान शंकर, गणपती, कार्तिक स्वामी, उंदीर आणि मोर या 7 जणाचा हे भक्ती मेळावा अगोदर गेलेला आहे. हा. नंतर हे वारकरी संप्रदायानं नंतर माऊली ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी लोटांगण घातलं म्हणजे आनंदित होऊन नतमस्तक झाले आणि आनंदात भरामध्ये नाचू लागले. हा. आनंदाच्या ठिकाणी हा. त्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी भगवान शंकरांनी घेतलं. त्या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर निर्मित आणि त्या सिद्धेश्वराच्या उत्तर दिशेला माऊलीने समाधी घेतली म्हणजे संजीवनी समाधी आहे. आता हे जे काही संजीवन समाधी घेत, हा,
ती संजीवन समाधी घेण्यामागचं कारण काय होतं? संजीवनी समाधी म्हणजे आपण आपल्या आत्म्याला ओळखणे हा आणि ह्या पंचमहाभूत 10 इंद्रिय आणि ह्या देहाचा विश्वरूपी अभ्यास जे आहे ते अभ्यास ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हा विभूती योग नाम 10वा अध्याय आहे आणि विश्व दर्शन रूप हा 11वा अध्याय आहे. तर ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्या अक्षर ब्रह्माचं तत्व जसं जसं आपल्या मनामध्ये ठसल आणि जसं जसं ब्रह्म कळायला सुरुवात होईल तसं तसं माणसाच्या मनाचा व्यापकता वाढते आणि मन हे विश्वरूप होऊन जातं आणि त्याला आपल्या आत्म्याचं दर्शन होतं. ज्यावेळेस आपल्या आत्म्याचं दर्शन झालं की हे सर्वात मोठा धर्म आहे, याच्या पलीकडे कोणता धर्म नाही. आता ती जी समाधी घेतली होती ते जे काय गर्भगृह होतं तिथं अजूनही माऊलींचे देह तसंच आहे असं म्हणतात. माऊली आजही जिवंतच आहेत. हा पण ज्यावेळेस ते संजीवनी समाधी आणि हे पूर्ण शरीराचं आणि देह विश्वाचं ज्ञान होतं त्यावेळेस तुम्ही सुद्धा ही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर विश्वरूप मध्ये तुमच्या मनाची वेग जे आहे ती वाढ होते याच्यामध्ये. आणि म्हणून माऊली सुद्धा म्हणतात झाली आत्मदर्शन मग कैचे जन्म मरण आयशे वर्म न जाणे तो साधकाची नव्हे. हे सगळ्या भक्ती परंपरेमध्ये तुमच्या घरचा कोणी वकील असल तर कोर्टात काय चाललंय ते वकिलाला कळल. तसं आध्यात्मिक पातळीवर हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास ज्यांच्याकडे आहे तर कीर्तन कोण्या स्वरूपामध्ये चाललंय त्या साधकाला कळतं. म्हणून सामान्य माणसा जीवापासून विश्वव्यापक होण्यासाठी ही एक संधी आहे. आणि पहिलं सगळं संस्कृत मध्ये होतं आणि संस्कृत हे सर्वांच्या उपयोगाला येत नव्हतं. म्हणून मराठीमध्ये त्या गीता श्लोकाचे अर्थ केल्यामुळं विश्वाची माझे घर आयशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तोची झाला असा माऊलीचा संदेश आहे. पण आता हे नवीन पिढीला कसं सांगावं की वारी कशा प्रकारे केली पाहिजे, का केली पाहिजे? वारी करण्यापेक्षा अगोदर शिक्षण करणे आणि हरिपाठाचा पाठ करणे. हरिपाठ जसा जसा माहिती होईल हरिपाठाचे तत्व कळाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचे कळतात. तुमचा विद्यार्थी पहिली दुसरीला शाळेला गेला नाही तर त्याला मॅट्रिकचा परीक्षा कशी देता येईल? बरोबर. असं मूळ माहिती होऊन घेण्यासाठी हरिपाठ आहे. हरिपाठाचे तत्व कळाले मग पहिली दुसरी चौथी पाचवी करीत तरी ज्ञानेश्वरीकडे जावं लागतं. मग ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलंय तोच विद्यार्थी तुम्हाला त्याच्या अनुभवाच्या आधारे ते ज्ञानेश्वरीचे अर्थ सांगू शकतो. वारी का केली पाहिजे? पण वारी करावीच असं हे नाहीये. ते अभ्यास ज्यांच्या हाती लागला आणि या त्या ज्ञानेश्वरीच्या हरिपाठातले तत्व अक्षर ब्रह्म ज्यांना कळालं त्यांना विश्वरूप होता येतं. आता हा जो विना आहे हे प्रत्येक याच्यात हे लावलंय, हे तार आहे, प्रत्येकाचं काय महत्व असेल? पंचम स्वर आहेत हे. 5 प्रकारचे स्वर असतात याचे विण्याचे आणि सरगमचे आहेत ते 7 स्वर असतात. सा रे ग म प द नि सा यापासून संगीताला सुरुवात होते आणि हे संगीत कळालं की ईश्वर कळाला. हे संगीत पुन्हा ईश्वरच आहे. बरोबर. म्हणून याला नाद ब्रह्म सुद्धा नाव आहे. नाद ब्रह्म असे ब्रह्म 21 प्रकारचे आहेत आणि परब्रह्म 3 प्रकारचे आहेत. म्हणून 24 प्रकारचे गुरु दत्तात्रयाने केलेले आहेत. बरोबर. 21 प्रकारचे ब्रह्म आहेत. तर परब्रह्म कशाला म्हणतात? एक आदिनाथांना म्हणतात, दुसरे दत्तात्रयाला म्हणतात आणि आता सध्या विटेवर उभे जे भगवंत आहेत त्यांना परब्रह्म म्हणतात. आणि या परब्रह्म तत्वाचा विषय आरतीमध्ये नामदेव महाराजांनी केलेला आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. आपलं शरीर पण ब्रह्म आहे. या शरीराला ब्रह्मज्ञान पाहिजे. ते ब्रह्मज्ञान कशाच्या आधारे होतं? हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आणि संतांच्या संगतीमुळे ब्रह्मज्ञान होतं. मग बाकी सगळं मायातीच ब्रह्म आहे. हे दिसतंय हे नाशिवंत आहे आणि जे दिसत नाही ते अविनाश आहे. त्याचा नाश नाही. नाश ज्याचा नाही त्याचं नाव अविनाश. आणि जे दिसतं हे सगळं नाशिवंत आहे. मग नाशिवंत देह जाणार सकळ असा विषय. म्हणजे या नाशिवंतापासून शाश्वत ओळखायचं आहे आणि शाश्वत जसं जसं कळल तसं आपण ब्रह्मतल्लीन होतो. आपण जो टिळा लावतो टिळा लावण्याचं महत्व काय? हे जे टिळा आहे आता सध्या विठ्ठल भगवंताचा ते भगवंताचा भगवान शंकर आणि श्रीकृष्ण भगवान हे एक रूप झाल्यामुळं त्यांनी शिवलिंग आत्मक हा टिळा असतो. महादेवाची पिंड तसं तर डोक्यावर तर आहेच आहे मुकुटावर पण त्यांच्या
या ठिकाणी ज्ञानाचा डोळा असतो. म्हणून ज्ञान हे भगवान शंकर आहेत. तिसरा डोळा जे म्हणतो ना भगवान शंकराचा, हा ज्ञानाचा डोळा आहे, क्रोधाचा नाही. त्यांच्याकडे क्रोध नसतो. क्रोधाचं दमन कसं करायचं हे भगवान शंकराकडून शिकावं लागतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानाचं प्रतीक असतं, म्हणून या ज्ञानाची पूजा होते. आणि या ठिकाणी शिवलिंगात्मक टिळा असतो. आपण तुळशीची माळ प्रत्येक जण घालतो, प्रत्येक वैष्णव तुळशीची माळ घालतो. तुळशीचा माळीचं महत्व काय? वरंदा जी होती, जालिंदर दैत्याची पत्नी, ही सत्यपतिव्रता होती. पण तिच्या सत्यपतिव्रताच्या आधारे जालिंदर दैत्याने देवलोकाची हार केलेली होती आणि देवलोकांना परेशान करायला मार्ग सुरुवात केला होता. याच्यासाठी कोणाचा पुण्याचा थारा मोठा होता? तर वरंदाचा सगळ्यात मोठा पुण्याचा थारा आणि सत्य असल्यामुळं तिच्यामुळे त्याला विजय प्राप्त होत होता. पण यामुळे आपल्या तिन्ही लोकांचं जरी भांडवल हाती लागलं तरी ते देवलोकाच्या पुढे जाता येत नसतं. कधी सामान्य जीवापासून आपल्याला देवलोकाकडे जायचंय आणि विद्या आली हाता आणि गुरुशी मारी लाता, असा जालिंदर दैत्याचा इतिहास होऊ लागला. म्हणून भगवंताला ते रूप धारण करावं लागलं. जालिंदरचं डुप्लिकेट रूप अवतार धारण करून भगवंताने विनयभंग केला नाही, काही म्हणतात. फक्त ते त्या रूपामध्ये तिने आरती ओवाळून पूजा केली आणि माझा मूड आज जाण्याचा नाही असा झाला. त्यावेळेस दैत्याला देवलोकाला सांगितलं भगवंतानी, तुम्ही दैत्य मागं लागला जालिंदर की तुम्ही पळतच राहायचं सारखं कोटवर बी. 400-500 किलोमीटर त्याला दूर नेल्याच्या नंतर मग नंतर इकडं भगवंताने रूप पालटलं आणि जालिंदर दैत्याचं रूप घेतलं. आणि ते घेतल्यास नंतर मग पूजा आरती केल्याच्या नंतर सगळं झाल्यास नंतर तर बातमी आली की जालिंदर दैत्य हा मारल्या गेला. ही बातमी आल्याबरोबर त्या वरंदा जी होती तिनं आपल्या शरीराला, भगवान तू फसवलंस मला म्हणून शरीराला अग्नी काष्ट लावून घेतला आणि जळून भस्म झाल्याच्या नंतर त्यावेळेस तिने वचन घेतलं भगवंतापासून, मला फसवलंस तर तुला आता या ठिकाणी राहावं लागल. म्हणून त्यावेळेस गंडकी नदीमध्ये शालिग्राम रूपामध्ये भगवान विष्णू राहिले. म्हणून तुळशीच्या खाली शालिग्राम ठेवल्या जातो. शिवलिंग नसतं जमत, म्हणून शिवपूजेला तुळशी जमत नाही, गणपतीच्या पूजेला तुळशी जमत नाही. ते तुळशीच्या खाली शालिग्राम ठेवल्या जातो, तो भगवान विष्णू आहे. आणि आपण टाळ जो घेऊन जातो, टाळ कशासाठी असतो? टाळ जो आहे ते लावण्या मृदंग श्रुती टाळ घोष, हा वैष्णव संप्रदायाचं ज्यावेळेस भजन चालू करायचं, शास्त्रीय संगीत असो काही असो, ह्या तीन स्वराची गरज असते. टाळ, मृदंग आणि हे श्रुती म्हणजे विना, या तिन्हीचा संगम एक ठिकाणी येतो. त्यावेळेस देवभक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम हा इतिहास उभारतो. त्या चिपळ्यांचा काय महत्व? चिपळ्याच्या चारी दिशेला माशाचं चित्र आहे. ते मत्स्य अवतार ज्यावेळेस भगवंतानं धारण केला सुरुवातीला, भगवान शंकर आत्मज्ञान सांगू लागले तर पार्वतीला डोळा लागला होता, झोप लागली होती. आणि त्यावेळेस मग भगवंताने मत्स्य अवतार प्रगट केला, पहिला अवतार 10 अवतार पैकी. आणि त्या माशाच्या रूपामध्ये ओंकार देऊन ते आत्मज्ञान भगवान विष्णूने ऐकलं मत्स्य रूपामध्ये. आणि तेव्हापासून या चिपळ्याची जी ताल सरगम आहे त्या काळामध्ये टाळ नव्हता, एक तारी आणि चिपळ्या याच्यावर ताल सरगम चालायचा. आणि नंतर संगीत वगैरे जे मृदंग जे आहे, मृदंगाची रचना रावणाने केलेली आहे. कशी? रावणानं आहे ना मृदंग वाजवून भगवान शंकराचं भजन गायचा आणि त्याच्या शरीराच्या ज्या नाड्या होत्या, नाड्याचा विणा तयार त्याने केला आणि त्या नाड्याच्या विण्याच्या आधारे गायन करायचा. आपण रावणाला काल्पनिक दृष्टिकोनातून दुष्ट समजतो, रावण हे विज्ञान आहे. पण रावण हा सर्वात मोठा पंडित आणि दशग्रंथी असल्यामुळे ब्रह्मदेवाचा नातू आहे. आणि त्याचा जन्म ब्रह्म राक्षस कुळामध्ये आहे असल्यामुळं त्याला ते जय विजय असताना श्राप लागलेले होते, त्याला ते विरोधाभक्ती करावं लागली होती. आणि तो सगळ्यात मोठा भक्त तोच होता. हा, सुरुवातीचा 14,000 वर्षे राज्य रावणाने केलेलं आहे. सर्वात जास्त राज्य रावणाने केलेलं आहे. आता सीता जन्माच्या अगोदरचा रावण आहे, राम नंतर आहे. म्हणून राम से बडा राम का नाम, राम नंतर आहे आणि रामाचं नाम अगोदर आहे. म्हणून पहिलं मूळ रामायण जे आहे ना 7 श्लोकाचं ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे. ओके. हा, जय विजय श्राप झाल्यास नंतर त्यांना श्रापातून मुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने
7 श्लोकाचं रामायण लिहिलेलं आहे. आणि रघुवंश कुळामध्ये राघव ज्याला म्हणलं जातंय, भार्गव ऋषी, त्यांनी 108 ओव्याचं रामायण गायलं. ते पोपटानं गायलं. आपण सहज भूमिकेतून पोपट म्हणतो, पण त्याचं नाव राघव आहे. आणि तेव्हापासून मग रघुपती राघव, राजा राम, पतित पावन सीताराम, हे राघवाने 108 ओव्या गायल्या. आणि नंतर वाल्मिक ऋषीने त्याच 108 श्लोकाचे 100 कोटी श्लोक त्यांनी घडवले. म्हणून रामायणाचा इतिहास घडला. पण एक गोष्ट अशी होती की माऊलींनी आता जी समाधी आहे ती 109वी माऊलींची समाधी आहे. त्याच्या आधी 108 वेळा समाधी घेतली. याच्या मागे काय कारण आहे? याच्या अगोदर जे आहे ना, अनन्य प्रकारच्या भक्तीच्या आणि धर्तीवर जसं जसं असुरांचं राज्य येईल तसं तसं आणि जगत्र ज्ञानापासून दुरावल्या जाईल, त्याच्यासाठी भगवंताला अवतार धारण करावा लागतो. आणि लोपलेलं ज्ञान जे आहे, लपलेलं, ते उजेगर पुन्हा पुन्हा जागृत करावं लागतं. की असली वस्तू जी आहे, तुम्हाला नंबर 1चा पेढा, तुम्ही पुजारी आहेत, 10-5 पेढे बॉक्स आणले नंबर 1चे, तुम्ही साध्या गिरायका भक्ताला फक्त साखर देणार, पण ओरिजिनल पेढा लपवून ठेवणार. तसं ओरिजिनल ज्ञान संस्कृतमध्ये लपवल्या गेलतं आणि जनतेला काही कळना गेलतं. म्हणून पांडुरंग परमात्म्यानेच, महाविष्णूनेच हे ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार धारण केला आणि पुनरुपी ह्या ज्ञानाची जागृती केली. म्हणून आरतीमध्ये म्हणल्या जाते, लोपले ज्ञान जगी, लोपले म्हणजे हरपले, लोपले ज्ञान जगी विश्व नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. हा भगवान पांडुरंगाचाच अवतार आहे आणि महाविष्णूचाच अवतार आहे संत ज्ञानेश्वर. तिथं समदृष्टिकोन जे असे ठिकाणी निर्माण होतो, की समतत्व ज्या ठिकाणी प्रगट होतं, पंचमहाभूताचा अभ्यास होतो, सगुण साकार निर्गुण निराकार ज्यावेळेस कळायला लागतं, तेव्हा कोणालाही व्यक्तीला कवी होता येतं. म्हणून असं व्यवहारात म्हणलं जातं, जहा न जाय रवी वहा जाय कवी. म्हणजे कवित्वाच्या माध्यमातून जे अक्षर घडवलेलं असतं, त्या अक्षराला अमरतत्व म्हणतात. बरोबर. ज्या विश्वामध्ये मायातीत ब्रह्माच्या पलीकडचा जो आनंद आहे, त्या आनंदाला विवेक आनंद म्हणतात. म्हणजे जगा वेगळा. म्हणून भक्ती ही वैष्णव संप्रदायाची भक्ती जी आहे आणि संतांची भक्ती आहे, ही जगाच्या पाठीवर असल्यामुळं त्याला विवेक आनंद म्हणतात. म्हणून आनंदाच्या डोई आनंदित रंग असं आहे ते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अक्षर ब्रह्माचं तत्वज्ञान कळल, त्यावेळेस तुम्हाला कवित्व किंवा कविता घडवता येतात. जोपर्यंत हे पंचतत्वाचं ज्ञान झालं नाही, सगुण साकार आणि निर्गुण निराकारचं तत्व कळलं नाही, स्वर्ग किती, पाताळ किती, विषय इंद्रिय किती, ज्ञानेंद्रिय किती, हा सगळा अभ्यास ज्ञानेश्वरीमध्ये असतो. आणि या ज्ञानेश्वरीचा जसा जसा तुम्ही अभ्यास कराल, तर तुम्ही सुद्धा तुमचं तन मन आणि धन हे सगळं कसं आहे, ज्या आनंदाचा नाश कधीच होऊ शकत नाही आणि जे अमर आनंद म्हटलं जातंय ते हे आहे. आणि बाकीचे इंद्राला मरण आहे. स्वर्गात इंद्राला अमृत प्यायला मिळतं तरी त्याला मरणाची चिंता आहे. मरण नसणारं अमृत कोणतं आहे ते माऊलीने हरिपाठात सांगितलंय. नाम अमृत गोडी वैष्णवाला आदली, योगिया साधली जीवन कळा. नामरूपी अमृत एकदा प्राप्त आपल्याला झालं की त्या अमृताचा एक्सपायरी तारीख नाहीये. बाकी सगळ्या अमृताची एक्सपायरी तारीख आहे, बाकीच्या सगळ्याच ब्रह्माची एक्सपायरी तारीख आहे. पण परब्रह्म स्थिती आहे आणि अक्षर ब्रह्म आणि ज्ञान ब्रह्म याच्या माध्यमातून जे अमृत प्राप्त होत आहे ते ओरिजिनल अमृत आहे. बँड्याचं सोनं आणि ओरिजिनल सोन्यामध्ये जसा फरक कळतो तसं हे पुन्हा कळतं.